सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅराग्राफ किंवा पॅसेज. यामध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये जो पॅसेज आहे, लेसन आहे, त्याबद्दल हा पॅरेग्राफ असणार आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी 10 मार्क्ससाठी आहे. राईट वेदर द सेंटेन्स आर ट्रू अँड फॉल्स, हा पहिला A1 असणार आहे. या दिलेल्या पॅरेग्राफमध्ये जे स्टेटमेंट आहेत त्यामधील 4 स्टेटमेंट आपल्याला ट्रू किंवा फॉल्स आहेत ते यातनं शोधायचे. समजा द ओल्ड सीगल वॉज अलोन ऑन हिज लेग, हे स्टेटमेंट यामध्ये दिलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. हा अर्थ जर तुम्हाला योग्य वाटत असेल, येस, तर मग इथे त्या ठिकाणी तुम्हाला ट्रू लिहावं लागेल. आणि जर हे द टी वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, खरोखर या पॅरेग्राफमध्ये टी एक्सपेन्सिव्ह आहे का, होता का? जर टी एक्सपेन्सिव्ह नसेल आणि हे स्टेटमेंट टी एक्सपेन्सिव्ह आहे किंवा होता असं असेल तर हे फॉल्स आहे, म्हणजे चुकीचं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला फॉल्स असं लिहावं लागेल. आणि जर हे समजा बरोबर आहे तर इथे टी म्हणजे ट्रू लिहावं लागेल. असे 1, 2, 3, 4 हे 3 प्रश्न आहेत. A2मध्ये आहे कम्प्लीट द वेब डायग्राम, अतिशय इम्पॉर्टंट. बघा, हा पॅरेग्राफ जर आपण व्यवस्थित वाचला तर A1, 2, 3, 4 सगळ्यांना मदत होणार आहे. द यंग सीगल म्हणजे लहान सीगलबद्दलची 4 वाक्यातली 4 शब्द आपल्याला लिहायचे आहेत. मग हा पॅरेग्राफच पूर्ण या सीगलबद्दल आहे. मग तुम्ही व्यवस्थित जर वाचला तर सीगलच्या 4 गोष्टी तुम्हाला इथे कळतील. सीगल हे एका पक्ष्याचं नाव आहे. समजा स्लेप्ट म्हणजे झोपला, तो पक्षी केव्हा झोपला असेल यात दिलेलं आहे. तर ते तुम्हाला व्यवस्थित अर्धवाक्य किंवा एक वाक्य लिहायचं. बेंट तो पक्षी, किंवा रॅन किंवा फेल्ड म्हणजे या शब्दांच्या पुढे या पॅरेग्राफमध्ये काय लिहिलेलं आहे हे व्यवस्थितपणे शोधायचं आणि इथे ॲड करायचं. तुम्हाला सहज 2 मार्क्स मिळतात. तसाच A3 आहे. A3मध्ये आहे समानार्थी. हे थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल. येस प्लीज कम. पण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स हे लगेच करणार नाही, पण तुम्हाला अंदाजे ते समानार्थी आणि विरोधार्थी शब्द शोधावे लागतील. त्या ठिकाणी A4 आहे. A4चं ॲक्टिव्हिटी असणार आहे ग्रामरची. जे ग्रामर आपण एक्झाममध्ये शाळेमध्ये सॉल्व केलेले त्यानुसार तुम्हाला ग्रामर करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे A5 हा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. यामध्ये स्वतःचं उत्तर आपल्याला लिहायचं असतं या पॅरेग्राफबद्दल. पॅरेग्राफची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटते, योग्य की अयोग्य, दॅट इज कॉल्ड ॲज पर्सनल रिस्पॉन्स. हां, म्हणजे हाऊ डू यू पॅरेंट्स हेल्प यू इन युअर स्टडी, म्हणजे पॅरेंट्स आपल्या स्टडीमध्ये कशी हेल्प करतात, हा प्रश्न. मग या प्रश्नाला प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. आय थिंक पॅरेंट्स हेल्प लॉट्स ऑफ थिंग्स. दे गिव्ह मटेरियल, दे गिव्ह स्टडी, दे गिव्ह गायडन्स, दे गिव्ह पेन, पेपर, मनी, पेन्सिल, एनिथिंग. म्हणजे काही मुलांचं उत्तर असे असेल की पॅरेंट्स मदत नाही करत आहेत कारण त्याचं शिक्षण नाही आहे, त्यामुळे आय डोंट गेट हेल्प फ्रॉम द पॅरेंट्स, है ना. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, पर्सनल रिस्पॉन्स हा स्वतःच्या मतानुसार एक 3 ते 4 लाईन्स लिहायच्या. आणि त्या 3 ते 4 लाईन लिहिल्यामुळे तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. याला म्हणतात पर्सनल रिस्पॉन्स.